आफ्टर पर्शियन इन्व्हेजन अलेक्झांडरवाला पण पहिला पार्ट, त्यानंतर मग व्हॉट वॉज इम्पॅक्ट ऑफ अलेक्झांडर्स इन्व्हेजन ऑन इंडिया अँड व्हॉट वॉज द इम्पॅक्ट ऑफ पर्शियन इन्व्हेजन इन इंडिया, हे सगळं आपलं पाहून झालेलं आहे. फाईन. नाव द नेक्स्ट पार्ट विल बी व्हॉट? मौर्यन. मौर्यन एम्पायर. आता जर तुमच्याकडे सिलेबसची कॉपी आहे, जे की असायलाच पाहिजे, किती लोकांकडे सिलेबसची कॉपी नाही आहे? ॲट द व्हेरी फर्स्ट डे आय टोल्ड यू की सिलेबस पाठ करून टाका. सो सिलेबसची कॉपी जर तुम्ही पाहिली असेल तर हे जे मौर्यन एम्पायरवाला पार्ट आहे ते तुम्हाला हे दिसते का की UPSCने सिलेबस देताना याला एक सेपरेट युनिट म्हणून दिलेलं आहे. मौर्यन एम्पायरचं युनिट अख्खं सेपरेट आहे. फाईन. सो मौर्यन एम्पायर सेपरेट युनिट आहे याचा अर्थ काय? महत्त्वाचं आहे आणि क्वेश्चन जास्त विचारले जातील. ठीक आहे. सो वेन एव्हर यू विल बी स्टडिंग पेपर 1 है ना, पेपर 1 मध्ये आपण प्रत्येक टॉपिकला बघितलंय की इम्पॉर्टंट टॉपिक कुठले असतात, त्यापैकी पेपर 1 मध्ये जर बघितलं तर मौर्यन एम्पायर सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे. फाईन. सो मौर्यन एम्पायरमध्ये काय काय वाचायचं किंवा व्हॉट शॅल बी द थीम ऑफ प्रिपरेशन, वेअर टू फोकस, कारण मौर्यन एम्पायर तर खूप मोठा कहाणी आहे ना, मग एवढा सगळं आपल्याला PhD करायची आहे का? नाही, एक्झाम क्लिअर करायची आहे. फाईन. आणि बेसिकली आपला ऑब्जेक्टिव्ह काय की आन्सर रायटिंग करता आली पाहिजे. फाईन. सो मौर्यन एम्पायरवर काय काय प्रश्न विचारलेले आहेत ते बघा, म्हणजे त्यातून आपल्याला हे लक्षात येईल की कुठे कुठे लक्ष द्यायचं आहे. एम्पायर इज इट युनिट 7. युनिट 7 आहे हे आपलं, आणि यामध्ये जे सगळ्यात महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ते कोणते कोणते आहेत? इम्परियल आयडिओलॉजी, साम्राज्य विस्ताराचे धोरण है ना, साम्राज्य विस्ताराचे धोरण, त्यानंतर धम्म. अशोकाचे जे धम्म धोरण आहे ना त्यावर मला वाटतं अनेक प्रश्न विचारले असतील बघा, म्हणजे रिपीटेड क्वेश्चन आहे यावर है ना. धम्म पॉलिसी ऑफ अशोका. बर, अजून कौटिल्यांचं अर्थशास्त्र. कौटिल्यांच्या अर्थशास्त्रावर प्रश्न कसं विचारले ते तुम्हाला सांगते की कौटिल्यांच्या अर्थशास्त्राला आपल्या वैदिक साहित्याशी कंपॅरिझन केलेलं आहे है ना, म्हणजे ते जे जेंटू लॉज आहेत सगळे स्मृती साहित्य, त्यामध्ये महिलांची स्थिती आणि अर्थशास्त्रात वर्णन केलेली महिलांची स्थिती हे कंपॅरिझन झालेलं आहे. ठीक आहे. सो कौटिल्याज अर्थशास्त्र. अजून व्हॉट? रिलीजन ॲज अ टूल. ओके. सो रिलीजन ॲज अ टूल नाही येते, धम्मधोरणच येते, धम्म पॉलिसीच येते है ना, म्हणजे रिपीटेड क्वेश्चन. आय टोल्ड यू हे रिपीटेड क्वेश्चन आहे. बरं, अजून अशोकवर जास्त क्वेश्चन विचारलेले आहेत. ठीक आहे. म्हणजे अशोकाचे पिलर्स, अशोकाचे पिलर्स, पिलर इन्स्क्रिप्शन, रॉक एडिक्ट्स, पिलर इन्स्क्रिप्शन, रॉक एडिक्ट्स यावर प्रश्न विचारलेले आहेत. राईट. अजून काही आहे ज्यावर आपल्याला फोकस करणं अपेक्षित आहे? अजून एक असेल मौर्य साम्राज्यातलं जे से एक्सपान्शन होतं, साम्राज्य विस्तार, हां ते आपण बघितलंच ऑलरेडी, इम्पेरियलिझम वाली थ्योरी. फाईन. ठीक आहे. त्यानंतर यांचं प्रशासन नाही विचारलेलं आहे, ॲडमिनिस्ट्रेशन मस्ट हॅव बीन आस्क. प्रशासनावर प्रश्न असायला पाहिजे एखादा है ना. सो मौर्य साम्राज्याचं प्रशासनवर प्रश्न असतो आणि यांची कला आणि संस्कृती यावर प्रश्न असतो. ठीक आहे. सो बेसिकली वाईल रीडिंग मौर्यन एम्पायर काय काय लक्षात ठेवायचं. ठीक आहे. सो मौर्यन एम्पायर अभ्यासताना तुम्हाला या सगळ्या टॉपिक्सवर लक्ष द्यायचं आहे. मग हे टॉपिक आहेत इम्पेरियलिझम थ्योरी पहिलं, दुसरं अशोकाचं धम्म धोरण, धम्म पॉलिसी, वाय अशोका वॉज ग्रेट, आपण अशोकाला द ग्रेट अशोका म्हटलेलं आहे हां. सो वाय अशोका वॉज ग्रेट. देन कौटिल्याज अर्थशास्त्र, कौटिल्यांचं अर्थशास्त्र हे कंपॅरेटिव्ह प्रश्न आहे. या प्रश्नाला नीट लक्षात घ्या की कौटिल्यांच्या अर्थशास्त्रात स्त्रियांची परिस्थिती कशी सांगितली आहे हे, आणि त्याच्याचबरोबर स्मृती साहित्यामध्ये स्त्रियांची परिस्थिती कशी आहे यांचं कंपॅरिझन केलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर अशोकाचे पिलर इन्स्क्रिप्शन आणि रॉक एडिक्ट्स यावर प्रश्न आहे. त्या व्यतिरिक्त कला संस्कृतीवर प्रश्न आहे आणि यांच्या प्रशासनावर प्रश्न आहे. ठीक आहे. सो बेसिकली या थीमवर आपल्याला काम करायचं आहे. आणि यामध्ये मग आता हे लक्षात घ्या, पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते की वाईल रीडिंग हिस्ट्री द डेटा द फॅक्ट शॅल बी यूज ॲज
एक्झाम्पल, याला लक्षात ठेवायचं बरं. सो बेसिकली आपला फोकस ॲनालिसिसवर असला पाहिजे. ॲनालिसिस शॅल बी आवर फोकस. ठीक आहे. सो लेट अस स्टार्ट विथ मौर्यन एम्पायर. Now the question is why this unit is given the separate status in your syllabus. ठीक है. So if you see from unit 2 to unit 6 जे काही तुम्ही वाचला ना, unit 2 to unit 6, unit 2 काय, ऑल स्टोन एज वाली कहाणी. फाईन. स्टोन एज, त्यानंतर मग तुम्ही बघितलं की IVC नंतर तुम्ही पाहिलं वैदिक पिरियड, वैदिक पिरियड नंतर आलात महाजनपदांवर, महाजनपदांनंतर आलात ते पर्शियन आणि सगळे आक्रमणं, पर्शियन आणि अलेक्झांडर किंवा ग्रीक आक्रमणं. हा जो पिरियड आहे ना, हा पिरियड तुम्हाला एक ट्रान्सफॉर्मेशनचा किंवा ट्रान्झिशनचा पिरियड पाहायला मिळतो. ट्रान्झिशनल फेज. फाईन. अँड व्हॉट काइंड ऑफ ट्रान्झिशनल फेज और व्हॉट काइंड ऑफ ट्रान्झिशन हॅड हॅपन हिअर? द इव्हॉल्युशन. इव्हॉल्युशन ऑफ व्हॉट? इव्हॉल्युशन ऑफ व्हॉट? राईट, व्हेरी नाईस, है ना. सोसायटी वॉज इव्हॉल्युशन होत होती. फाईन. देन इकॉनॉमी वॉज ट्रान्सफॉर्मिंग अँड इम्पॉर्टंटली पॉलिटिक्स वॉज ट्रान्सफॉर्मिंग. राजनीती बदलत होती, समाज बदलत होता, अर्थव्यवस्था बदलत होती. आणि या बदलावांमध्ये मग तुम्हाला हे बघायला मिळालं की अनेक प्रकारचे चेंजेस झालेले आहेत. खूप सगळे चेंजेस झालेले आहेत. आणि त्या सगळ्या चेंजेसमुळे अजून काय होत होतं? सम कल्चरल चेंजेस वर हॅपनिंग. It was the phase of cultural transition. It was the phase of cultural transition also. And at the end of unit 6, when you will come to unit 7, this unit 7 is edge of all these transformation. हे सगळ्यात मोठं शिखर तुम्हाला बघायला मिळतं, जिथे तुम्हाला एक स्टेबल किंवा एक मोठं साम्राज्य निर्माण झालेलं पाहायला मिळतं. ठीक आहे. मग हे लक्षात घ्या की मौर्य साम्राज्य ओव्हरनाईटली आलेलं नाहीये, त्याच्यामागे एकदम स्टोन एज पासूनची कहाणी तुम्हाला पाहायला मिळते. दिस इज द एज, है ना. हे एक हाईट आहे ऑफ ट्रान्सफॉर्मेशन. आणि मग इथे तुम्हाला पाहायला मिळतं की साम्राज्यवाद जो सुरू झाला होता दसराज्ञी युद्धापासून, दसराज्ञी युद्धापासून जो सुरू झालेला आहे, बॅटल ऑफ 10 किंग्ज इन ऋग्वेद, तिथून जे सुरू झालेलं आहे ते इथे त्याच्या शिखर रूपाला पोहोचलेलं बघायला मिळतं. ठीक आहे. किंवा पॉलिश्ड स्टोन स्कल्पचर जे तुम्हाला निओलिथिक एजमध्ये पाहायला मिळतात, त्यानंतर चाल्कोलिथिक एजमध्ये जे ब्रॉन्झ वगैरेचे स्कल्पचर पाहायला मिळतात, त्याचं एकदम शिखर रूप तुम्हाला मौर्य साम्राज्यात पाहायला मिळतं. ठीक आहे. जे ॲडमिनिस्ट्रेशन तुम्हाला पाहायला मिळतं वैदिक पिरियडमध्ये, सभा समिती विदथ, ते इथे आल्यानंतर तुम्हाला सप्तांग सिद्धांतामध्ये पाहायला मिळतं. हे जमतंय. त्या व्यतिरिक्त जे धर्म रिलीजन, है ना, रिलीजनची जी तत्वज्ञान सुरू झालं, कुठून सुरू झालं? रिलीजियस फिलॉसॉफी, उपनिषदा. त्या उपनिषदांचं एकदम शिखर रूप तुम्हाला इथे पाहायला मिळेल. आणि त्याच्याचबरोबर जी राजनीती सुरू झाली, है ना, जे पॉलिटिकल सिस्टम सुरू झाली टू कंट्रोल द सिस्टम, है ना, टू कंट्रोल द सिस्टम, द वेलफेअर ऑफ पीपल, हा जो प्रकार तुम्हाला बघायला मिळतो, हे सगळं इथे त्याच्या एजवर आलेलं तुम्हाला पाहायला मिळतं. म्हणून मौर्यन एम्पायर इम्पॉर्टंट आहे. फाईन. सो बेसिकली हे शिखर रूप आहे इतिहासाचं. ठीक. आणि मग याबरोबरच अजून काय की शिखर रूप तर आहेच, पण याबरोबरच जितके रूलर्स यामध्ये आले, जितके राजे यामध्ये आले, ते सुद्धा महान राजे असलेले पाहायला मिळतात. आणि महत्त्वाचं म्हणजे मौर्य साम्राज्याचे जे स्वरूप आहे ते कसं आहे? वॉज इट रिलिजियस और वॉज इट सेक्युलर? सेक्युलर स्वरूप पाहायला मिळतं, है ना. मौर्यन एम्पायरचं जे स्वरूप आहे ते सेक्युलर पाहायला मिळतं. सेक्युलर स्वरूपाचं मौर्य साम्राज्य आहे. कसं? चंद्रगुप्त मौर्य जैन धर्मावलंबी आहे, बिंदुसार आजीवक संप्रदायाचा अवलंब करतो आणि अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे. सो 3 वेगवेगळ्या पिढी, 3 वेगवेगळे धर्म. ठीक. त्याच्यानंतर सुद्धा बरेचसे चेंजेस झालेले पाहायला मिळतात. सो बेसिकली सेक्युलर फॉर्म ऑफ सोसायटी हॅड कम इन टू एक्झिस्टन्स फॉर फर्स्ट टाइम इन दिस पिरियड. ठीक आहे. अँड हेन्स मौर्यन एम्पायर हॅज गिवन द इम्पॉर्टन्स इन UPSC ऑल्सो. फाईन. इन युअर सिलेबस ऑल्सो. ठीक आहे. सो बेसिकली हे आहे कहाणी, म्हणून मौर्यन एम्पायर इम्पॉर्टंट आहे. सो हाऊ टू स्टार्ट? सो लेट अस स्टार्ट विथ द स्टोरीज ओनली, है ना. वी शॅल स्टार्ट विथ द स्टोरीज की कोण होते मौर्य, मौर्य कोण होते, कुठून आले, कोण कोण यामध्ये होतं, हे सगळं जसं आपण चर्चा करतो त्याप्रमाणे चर्चा करूया. आणि त्याच्यानंतर मग प्रश्न देखील बघूया. फाईन.
सो मौर्य साम्राज्य. ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल, फ्रॉम वेअर डू यू गेट द इन्फॉर्मेशन ऑफ मौर्यन एम्पायर? सो दीज आर द सोर्सेस ऑफ इन्फॉर्मेशन ऑफ मौर्यन एम्पायर. ठीक आहे. मौर्यन एम्पायरचे सोर्सेस हे आहेत, एवढे सगळे आहेत. ठीक आहे. मग यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते आहे अर्थशास्त्र. अर्थशास्त्र. सो लेट अस टॉक अबाउट अर्थशास्त्र. सगळ्यात पहिले आपण अर्थशास्त्राबद्दल चर्चा करायला सुरू करूया. अर्थशास्त्र. अर्थशास्त्र बुक इज रिटन बाय कौटिल्य. कौटिल्य. त्यांचं नाव कौटिल्य होतं बरं. चणक त्यांचं गोत्र होतं आणि म्हणून त्यांना चाणक्य म्हटलं गेलेलं आहे. चणक त्यांचं गोत्र होतं म्हणून त्यांना चाणक्य म्हटलं गेलेलं आहे. द रायटर वॉज कौटिल्य. हु वॉज कौटिल्य? कौटिल्य कोण होते? राईट. मग कौटिल्यांची ओळख जी आपल्याला बघायला मिळते ती कशी मिळते की तक्षशिला युनिव्हर्सिटीमध्ये एक गुरु म्हणून हे कार्यरत आहेत. शिक्षक आणि गुरु मध्ये फरक असतो, या वाक्याला नेहमी लक्षात ठेवा. ठीक आहे. सो हे गुरु होते. ठीक. त्याच्याच बरोबर दुसरं आपल्याला हे माहिती पडतं की हे अर्थशास्त्राचे लेखक आहेत. यांची ओळख कशी आहे की अर्थशास्त्र या ग्रंथाचे लेखक आहेत. त्याच्याच बरोबर महान विचारक आणि तत्वज्ञ आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, चंद्रगुप्त मौर्यचे हे गुरु आहेत. चंद्रगुप्त मौर्य यांचे राजनीतिक गुरु आहेत. अशा प्रकारे आपल्याला कौटिल्यांची ओळख पाहायला मिळते. ठीक आहे. यांनी एक ग्रंथ लिहिलेला आहे. या ग्रंथाचं नाव आहे अर्थशास्त्र आणि या ग्रंथाचा विषय आहे राजनीती. या ग्रंथाचा विषय आहे राजनीती. ठीक आहे. मग असं कसं असेल बरं की यांनी पुस्तक लिहिलेलं आहे राजनीतीवर आणि त्याला नाव दिलेलं आहे अर्थशास्त्र? आपण तर म्हटलं की हे महान गुरु आहेत, महान तत्वज्ञ आहेत, महान शिक्षक आहेत, महान विचारक आहेत. मग हे एवढा मोठा घोळ कसा करू शकतात? राजनीतीच्या पुस्तकाला, पॉलिटिक्सच्या पुस्तकाला द इकॉनॉमिक्स असं नाव कसं काय दिलं आहे? है ना. सो बेसिकली हे लक्षात घ्या की विषय जरी राजनीती असला तरी या पुस्तकाचं नाव अर्थशास्त्र का आहे? कारण याचा मेसेज हा आहे की इकॉनॉमी इज ड्रायव्हिंग फोर्स फॉर एव्हरीथिंग. हे माझं वाक्य नाही, हे यांचं वाक्य आहे. म्हणजे आजपर्यंत तुम्ही ऐकत आलेले आहात ते कौटिल्यांचं वाक्य आहे की इकॉनॉमी इज ड्रायव्हिंग फोर्स फॉर एव्हरीथिंग. ठीक आहे. मग अर्थशास्त्र या पुस्तकाचे किती खंड आहेत किंवा किती याचे से बेसिकली विषय आहेत ते समजून घ्याल. ठीक. लेट अस टॉक अबाउट अर्थशास्त्र अगेन. पुन्हा एकदा सांगते. सो अर्थशास्त्र या पुस्तकाचा जो विषय वस्तू आहे ती राजनीती आहे. राजनीती व्यतिरिक्त यामध्ये प्रशासनाचे सप्तांग सिद्धांत दिलेले आहेत. फाईन. यामध्ये तत्कालीन समाज व्यवस्थेचं वर्णन केलेलं तुम्हाला आढळतं. त्याच्याच बरोबर राजाचा धर्म कसा असावा. धर्म या शब्दाचा पहिले अर्थ समजून घ्या बरं. व्हेनेवर यू आर टॉकिंग अबाउट धर्म, धर्म या शब्दाचा अर्थ काय? रिस्पॉन्सिबिलिटी. सो राजाचा धर्म काय आहे, राजाची जबाबदारी काय आहे, हे तुम्हाला कौटिल्यांच्या अर्थशास्त्र या पुस्तकात बघायला मिळतं. त्याच्याच बरोबर यामध्ये काही सिद्धांत आलेले आहेत. कौटिल्यांच्या अर्थशास्त्रामध्ये सूर्य सिद्धांताचं वर्णन झालेलं आहे. सूर्य सिद्धांत. त्याच्याच बरोबर कौटिल्यांच्या अर्थशास्त्रामध्ये मंडळ थ्योरी सांगितलेली आहे. मंडळ थ्योरी. ठीक आहे. सूर्य सिद्धांत जो आहे हा कर व्यवस्थेशी संबंधित आहे. राजाने कर कसा आकारावा याबद्दल सूर्य सिद्धांतामध्ये चर्चा झालेली आहे. आणि मंडळ थ्योरी जी आहे ही आंतरराष्ट्रीय संबंध कसे असावेत, आपल्या शासकाचे आंतरराष्ट्रीय संबंध कसे असावेत याचं वर्णन अर्थशास्त्रामध्ये झालेलं तुम्हाला पाहायला मिळतं. ठीक आहे. अर्थशास्त्राचे टोटल किती खंड आहेत किंवा किती अध्याय आहेत? 15 अध्याय आहेत. ठीक आहे. अर्थशास्त्राचे टोटल अध्याय 15 आहेत आणि या 15 अध्यायामध्ये विविध बाबी नमूद केलेल्या तुम्हाला बघायला मिळतात. ठीक आहे. सो अर्थशास्त्र इज रिलेटेड टू धिस. सो अर्थशास्त्रामध्ये मी तुम्हाला म्हटलं प्रशासन आहे, धर्म आहे, समाज आहे, राजाची कर्तव्य आहेत, आंतरराष्ट्रीय राजनीती आहे, अर्थव्यवस्था आहे. पेन. आणि त्याच्याच बरोबर काही असे सिद्धांत आहेत जे सैन्य सिद्धांत देखील म्हटले जातात. सैन्य सिद्धांत किंवा प्रशासनाचे सिद्धांत अशा प्रकारे दोन्ही सिद्धांत इथे बघायला मिळतात.
अर्थशास्त्र या पुस्तकाची ओळख आपल्याला कधी पटली किंवा कशा प्रकारे हे पुस्तक आपल्याला मिळालं? सो याची एक कहाणी आहे का की भारत प्राचीन भारताचा इतिहास जर तुम्ही पाहिला तर आपल्याला असं दिसतं की भारत सगळ्यात महान देश होता. जे आतापर्यंत आपण गातो ना की भारताचा इतिहास खूप मोठा आहे, भारत एकदम सांस्कृतिक देश आहे. हा होता कधी? जेव्हा प्राचीन काळात उपनिषदिक तत्वज्ञानावर आधारित समाजाचं निर्माण झालं होतं. ठीक आहे, पण त्यानंतर मग एक काळ असा आला की भारताची अर्थव्यवस्था ढासळली, राजनीती ढासळली, आणि नेहमी लक्षात घ्या की राजनीती ढासळली आणि अर्थव्यवस्था ढासळली तर समाज कसा होणार? अस्थिर. सामाजिक अस्थिरता वाढली, सौहार्दपूर्ण व्यवस्था संपली आणि मग संघर्ष सुरू झाला. या सगळ्यामध्ये काय झालं की आपण आपला इतिहास विसरलो. ठीक आहे, आणि मग मी नेहमी तुम्हाला म्हणते की इतिहासाचं काय महत्त्व आहे? सो इतिहासाचं महत्त्व हे की ज्याला आपला इतिहास माहिती नाही त्या व्यक्तीचं जीवन निरर्थक असतं. ठीक आहे, सो ज्या पानाला, द लीफ दॅट डझंट नो इट्स ट्री इज गार्बेज, कचरा असतो तो. ज्या पानाला आपलं झाड माहिती नाही तो कचरा असतो, हे लक्षात घ्या. सो आपला इतिहास आपण विसरून गेलो होतो फॉर मेनी रिझन्स, है ना. 8th सेंचुरी, 9th सेंचुरी, 10th सेंचुरी, 11th सेंचुरी, 12th सेंचुरी, हा जो काळ होता ना, हा आक्रमणांचा काळ होता. आपल्यावर सातत्याने मुस्लिम आक्रमणं होत होती. मुस्लिम आक्रमणामध्ये जनता भयभीत असायची, बलात् धर्म परिवर्तन होत होते. ठीक आहे, फोर्सफुल कन्व्हर्जन सुरू होते, त्याच्याचबरोबर प्रचंड संघर्ष होता. आता हे जे यायचे यांच्यामध्ये गजनी, घोरी हे आक्रमणकर्ते कसे होते? लुटेरे पद्धतीचे होते. यांनी येऊन इथे साम्राज्य विस्तार नाही केला, हे लूटपाट करायला यायचे. बख्तियार खिलजी घोरीचा सेनापती होता. बरोबर, बख्तियार खिलजी घोरीचा सेनापती होता. अलाउद्दीन खिलजीशी त्याचा काही संबंध नाही. मग घोरीचा सेनापती बख्तियार खिलजी आहे. ठीक आहे, आणि त्याने जे आक्रमण केलं ते केलं कुठे? बंगालवर. बंगालमध्ये त्यावेळेला सेन वंश कार्यरत होता. लक्ष्मण सेनाचं कार्य सुरू होतं. आणि बख्तियार खिलजीने आल्यानंतर काय केलेलं आहे? नालंदा जाळून टाकलेली आहे. नालंदा जाळून टाकल्यानंतर हजारो पुस्तकं अग्नीच्या भक्षी पडलेली आहेत आणि त्याच्यानंतर जळून राख झालेली आहेत. त्यामुळे अनेक अशी पुस्तकं किंवा अनेक असं भारतीय साहित्य जे होतं हे एकदम नष्ट झालेलं तुम्हाला पाहायला मिळतं. फाईन, मग या सगळ्यामध्ये आपला इतिहास देखील हरवून गेला. त्यानंतर मग मुस्लिम साम्राज्य भारतावर आलं, इस्लामची आक्रमणं, इस्लामने साम्राज्य विस्तार केला, आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला बघायला मिळतं सल्तनत काळ आला आणि मुघल साम्राज्य आलं. त्यानंतर भारतात आले ब्रिटिश. मग तर इट वॉज द एज ऑफ एव्हरीथिंग. अत्याचाराचं ते युग होतं, राईट. आणि मग कॉलोनियलिझम, इम्पेरियलिझम यामध्ये मग आपला इतिहासही गेला, समाजही गेला, धर्मही बुडाला, सगळंच गेलं. फाईन, या काळात झालं हे की 1905 हा कालखंड होता, 1905. आणि 1905ला मैसूरचे लायब्रेरियन होते रुद्रदामन शमाशास्त्री. रुद्रदामन शमाशास्त्री मैसूरचे लायब्रेरियन होते. या मैसूरच्या लायब्रेरियनच्या हाती काही फाटलेले पेजेस लागले. कसे? तर मग रुद्रदामन शमाशास्त्री लायब्रेरियन होते, अभ्यासक होते. त्यांनी ते पुस्तक बघितलं, त्यांना लक्षात आलं की हे महत्त्वाचं आहे. सगळी पानं गोळा केली, पानं गोळा करून त्याला कंपाईल केलं, त्याचं ट्रान्सलेशन झालं. त्यानंतर आपल्याला कळलं की कौटिल्य होते. 1905ला हे कळलेलं आहे की कौटिल्य होते. मग आपल्याला समजलं की अच्छा असं कोणीतरी अस्तित्वात होतं. अच्छा, कौटिल्य अस्तित्वात होते, पण मग यांचा संबंध कसा लावायचा कोणत्या वंशाशी? मग त्यांच्या पुस्तकाचं जेव्हा ट्रान्सलेशन झालं, अभ्यास झाला, तेव्हा कळलं की मौर्य साम्राज्य. आता मौर्य साम्राज्य देखील कसं अस्तित्वात आलं किंवा कसं प्रकाशात आलं? 1837ला जेम्स प्रिन्सेप आणि हेनरी प्रिन्सेप हे जे दोन बंधू होते, इंजिनियर्स, है ना, या दोन बंधूंनी काय केलं की जंगलात गेले. इंजिनियर्स होते, गेले होते शिकार करायला. जंगलात गेल्यानंतर मग गुहांच्या तोंडाशी काहीतरी लिहिलेलं दिसलं. मग ते वाचण्याचा प्रयत्न केला, वाचता नाही आलं. त्याच्या आधी मग याचा अभ्यास झाला. अभ्यास झाल्यानंतर हे लक्षात आलं की देवानाम पिय पियदस्सी नावाचं काहीतरी आढळतंय. मग देवानाम पिय पियदस्सी बघितल्यानंतर यांना वाटलं दक्षिणेकडचा एखादा राजा असावा. मग त्याचा जेव्हा अभ्यास झाला तेव्हा अशोकची पहचान किंवा ओळख मिळाली. ठीक, अशोकाचे अभिलेख समोर आले आणि मग हे लक्षात आलं की याच्या भारतात एक चक्रवर्ती राजा होऊन गेला. चक्रवर्ती म्हणजे काय? ज्याचं साम्राज्य 7000 स्क्वेअर किलोमीटरपेक्षा मोठं आहे, असा चक्रवर्ती राजा. मग या दोघांचे संबंध एकमेकांशी जुळले की कौटिल्य, मौर्य साम्राज्य हे कॉन्टेम्पररी होतं
अशा प्रकारे अर्थशास्त्र प्रकाशात आलेलं आहे. कळतंय? तुम्ही हे लक्षात घ्या की ही पानं जर योग्य हातात पडली नसती तर त्या अर्थशास्त्राच्या पेजेसमध्ये चणे खाल्ले असते आपण. रद्दीवाला होता ना तो, चणेवाल्याला विकलं असतं, संपला असता आपला इतिहास. कळतंय? सो बेसिकली हे आहे अर्थशास्त्र. आता अर्थशास्त्रामध्ये मग चर्चा काय काय झालेली आहे ते तुम्हाला सांगते. सिद्धांत पुन्हा एकदा तुम्हाला एकत्र सांगते. ठीक, सगळ्यात पहिले त्यांनी म्हटलेलं आहे स्वामी. राजत्वाच्या सप्तांग सिद्धांतामध्ये जे 7 प्रिन्सिपल आहेत ते कोणते कोणते आहेत? यामध्ये आहे स्वामी, अमात्य, जनपद, दुर्ग, कोश, दंड आणि मित्र. फाईन, हे आहे सप्तांग सिद्धांत. यामध्ये स्वामी हा शब्द जो आहे हा एका व्यक्तीसाठी यूज केलेला नसून एका चीफसाठी यूज केलेला आहे. एक्स ऑफिशियो चीफ. ठीक आहे. सो स्वामी या शब्दाचा अर्थ प्रधान असा आहे आणि हा प्रशासनाचा प्रमुख असेल, हा बुद्धिमान असला पाहिजे, दूरदर्शी असला पाहिजे, ठीक, धैर्यशील असला पाहिजे आणि कर्मठ व्यक्ती असला पाहिजे, हा स्वामी. ठीक, त्यानंतर अमात्य. अमात्याचा अर्थ आहे अधिकारी. जनरली अमात्याचा अर्थ असतो मंत्री, पण कौटिल्यांनी अर्थशास्त्रामध्ये मंत्री या शब्दाला नॅरो न करता ब्रॉड केलेलं आहे. मग असा अधिकारी ज्याच्याकडे अनेक अधिकार आहेत, मग तो कोशापाल, दुर्गपाल है ना, किंवा सेनापती किंवा इतर कोणीही असू शकतो, हे अमात्य. आणि अमात्य सेकंड नंबरवर आहेत. याचा अर्थ असा की शासकानंतर सगळ्यात महत्त्वाचे अमात्य असतात. ठीक, त्यानंतर आहे जनपद. मग जनपद बघा, शांती पर्वामध्ये 37 म्हटलेलं आहे. कौटिल्यांनी 8 मंत्र्यांबद्दल सांगितलेलं आहे. 8 मंत्र्यांची चर्चा अर्थशास्त्रात झालेली आहे. मग बघा पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ. कळते हे कसं सगळं एकत्र कनेक्टेड आहे. हां, अष्टदिग्गज. राईट. सो बेसिकली हे आहे ते. त्यानंतर त्यांनी जनपदची व्याख्या केलेली आहे. जनपद या शब्दाचा जनरली अर्थ साम्राज्य असा होतो. या मौर्योत्तर काळामध्ये जितकी पुस्तकं आली त्यामध्ये जनपद या शब्दाचा अर्थ साम्राज्य सांगितलेला आहे. पण अर्थशास्त्र या पुस्तकात जनपद या शब्दाचा अर्थ लोकसंख्या आणि क्षेत्र याच्याशी संबंधित आहे. मग त्यांनी का बरं सप्तांग सिद्धांतामध्ये जनपद घेतलं असेल? जोपर्यंत जनता आणि प्रशासन हे दोन्ही स्थिर नसेल तोपर्यंत शासनाचं कल्याण होऊ शकत नाही. सो प्रशासनाचे किंवा राज्याचे 2 महत्त्वाचे स्तंभ जनता आणि प्रशासन असतं. ठीक आहे. सो प्रशासनासाठी तर एवढं सगळं सांगितलंय. जनपद देखील एक मोठा पिलर आहे, महत्त्वाचा पिलर आहे. ठीक, त्यानंतर दुर्ग. मग दुर्गमध्ये काय सांगितलेलं आहे की सगळ्या प्रकारचे जितके स्किलफुल लेबर्स आहेत, यामध्ये सुतार, लोहार, सोनार, कुंभार जितके आहेत त्या सगळ्यांनी आपापल्या कौशल्याचा उपयोग करून आपल्या राज्याची प्रतिरक्षा करण्यासाठी नेहमी झटत राहायचं, हे आहे दुर्ग. ठीक, त्यानंतर आहे कोश, ट्रेझर. मग ट्रेझरबद्दल यांनी काय सांगितलेलं आहे? ट्रेझरबद्दल यांनी हे सांगितलेलं आहे की देअर शॅल बी द कॉन्टिंजन्सी फंड इन स्टेट. ठीक आहे. राजाकडे नेहमी सोनं, चांदी, रत्न या स्वरूपात पैसे असले पाहिजेत, धन असलं पाहिजे, कारण मॉनेटरी मोटिवेशन शिवाय सैन्य तुमची साथ देणार नाही, हे कौटिल्य सांगतात. कौटिल्य म्हणतात की राजाकडे नेहमी इतकी कपॅसिटी असली पाहिजे की त्याने सैन्याला रेग्युलर वेतन दिलं पाहिजे, त्यांच्या फॅमिलीची नीड फुलफिल करण्या इतके पैसे असले पाहिजेत. आकस्मिक निधी असला पाहिजे, म्हणजे काय की संकट समयी तुमच्याकडे मॉनेटरी व्यवस्था असली पाहिजे. इकॉनॉमी इज ड्रायव्हिंग फोर्स फॉर एव्हरीथिंग, हे सांगतात ते की अर्थव्यवस्था सगळ्यात महत्त्वाची आहे. तुमची इकॉनॉमी नेहमी मजबूत असली पाहिजे. बँक बॅलन्स मजबूत असेल तर तुम्ही हिमालय अंगावर घेऊ शकता, है ना. जर तुमच्याकडे भरपूर पैसे असतील तर मोठ्यात मोठं संकट छोटं वाटतं, आणि जर तुमच्याकडे पैसे नसतील, अकाउंट ठणठणात आहे, मग छोट्या छोट्या गोष्टी पण मोठ्या दिसतात. कौटिल्यात ते. ठीक आहे. त्यानंतर मग दंड. दंड म्हणजे जनरली पनिशमेंट, पण यामध्ये दंड या शब्दाचा अर्थ पेनाल्टी किंवा पनिशमेंट असा नाही, तर काय आहे? सेना, आर्मी. सैन्याबद्दल यांनी सांगितलेलं आहे सेना. आणि मग सेना कशी असली पाहिजे? सेना कर्मठ असली पाहिजे, जय पराजय याच्यापासून निश्चिंत असली पाहिजे, न्यूट्रल असली पाहिजे. ठीक, त्याच्याचबरोबर निष्ठावान असली पाहिजे, वंशानुगत असली पाहिजे. क्षत्रिय, शूद्र आणि वैश्य या सगळ्यांनी सेनेमध्ये सामील व्हायचं असं कौटिल्य सांगतात. ठीक, यांनी सेनेच्या बळाला खूप जास्त महत्त्व दिलेलं आहे, कारण सैन्य हीच रक्षणाचं एक महत्त्वाचं माध्यम असतं. ठीक, मग शांती पर्वामध्ये याला काय म्हटलेलं आहे? अष्टांग बळ. सेनेला अष्टांग बळ म्हटलेलं आहे शांती पर्वात. आणि मनुस्मृतीमध्ये काय म्हटलेलं आहे की फक्त क्षत्रियांनी
सेनेमध्ये सामील व्हायला पाहिजे. शूद्र आणि वैश्य यांना सेनेपासून लांब ठेवलेलं आहे. कुठे? मनुस्मृतीमध्ये. इथे काय म्हटलेलं आहे? सगळ्यांनी सामील व्हा. ठीक आहे. आणि त्याच्याचबरोबर सेनेला इतकं वेतन मिळायला पाहिजे की त्यांनी आपल्या फॅमिलीची नीड फुलफिल करता आली पाहिजे. राजाचं कर्तव्य सांगितलेलं आहे. आणि त्याच्याचबरोबर सेना स्वामीनिष्ठ असायला पाहिजे हे सांगितलेलं आहे. ठीक. आणि मग मित्र, मित्रचा अर्थ आहे लॉयल, प्रामाणिक. फाईन. सो कौटिल्यांनी मित्र या शब्दाचा अर्थ प्रामाणिक असा म्हटलेला आहे. तर शत्रू या शब्दाची परिभाषा कशी दिलेली आहे? अत्याचारी, लोभी आणि दुष्ट व्यक्ती शत्रू. आणि मित्र कोण? प्रामाणिक, साथ देणारा, संकटात नेहमी तुमच्या बरोबर उभा राहणारा मित्र. हा आहे राजत्वाचा सप्तांग सिद्धांत. कौटिल्यांचं अर्थशास्त्र एकदा बघून घ्या. पुन्हा आपण याला रिवाइज करूया. कौटिल्यांचं अर्थशास्त्र संस्कृत भाषेत आहे. 15 खंड आहेत. ठीक. आणि त्याच्याचबरोबर 180 चॅप्टर यामध्ये दिसतात. 6000 श्लोक यामध्ये सांगितलेले आहेत. या कौटिल्यांच्या अर्थशास्त्रामध्ये सगळ्यात पहिले तर तुम्हाला सप्तांग सिद्धांत बघायला मिळतो. कौटिल्यांचा सप्तांग सिद्धांत. या कौटिल्यांच्या सप्तांग सिद्धांतामध्ये स्वामी, अमात्य, जनपद, दुर्ग, कोश, दंड आणि मित्र हे सांगितलेले आहे. तर या सगळ्यांची व्यवस्था तुम्हाला व्यवस्थित लक्षात आली. ठीक. त्याच्याचबरोबर कौटिल्यांनी न्यायपूर्ण व्यवस्थेला प्रमोट केलेलं आहे. त्याचबरोबर यांच्या प्रथम खंडाला किंवा प्रथम अधिकरणाला म्हटलं जातं किंवा यामध्ये हे म्हटलेलं आहे की राज्य प्रशासन, राज्याच्या समस्या आणि त्याच्याचबरोबर ज्ञानाच्या शाखा यांच्याबद्दल वर्णन केलेलं आहे. सो राज्य महत्त्वाचं आहे. ठीक. कौटिल्यांचं हे जे अर्थशास्त्र आहे हे भारतातला सगळ्यात जुना ग्रंथ आहे ज्यामध्ये राज्य ही संकल्पना दिलेली आहे. एक. दुसरं हे की द्वितीय अधिकरण जे आहे याचं नाव आहे अध्यक्ष प्रचार. यामध्ये सांगितलेलं आहे नागरिक, प्रशासनिक अधिकारी, विविध विभाग, त्यांचे संघटन, त्यांचे पदाधिकारी यांचं वर्णन द्वितीय खंडात झालेलं आहे. अर्थशास्त्राच्या द्वितीय खंडात याचं वर्णन झालेलं आहे. तिसरं वर्णन जे आहे ते आहे धर्मस्थानीय. धर्मस्थानीयमध्ये नागरी कायद्यांचं वर्णन झालेलं आहे, सिव्हिल लॉ. धर्मस्थानीयच्या एका खंडात दासकल्प हा एक चॅप्टर आलेला आहे. आणि या दासकल्पामध्ये विविध प्रकारच्या दासांचा उल्लेख कौटिल्य करताना दिसतात. सो भारतात दास होते. ठीक आहे. भारतात दास होते याचा उल्लेख यांनी केलेला आहे. यामध्ये कृषीदास, उदरदास, गृहदास है ना इत्यादी दास, युद्धदास वगैरेचे दास तुम्हाला इथे बघायला मिळतात. मग इथे आता मेगस्थनीजने इंडिकामध्ये जे वर्णन केलेलं आहे त्यामध्ये दासांचं वर्णन नाही. मेगस्थनीज म्हणतो की भारतात दास नव्हते. इथे मेगस्थनीज गोंधळताना दिसतो कारण त्याने युरोपच्या दासांची आणि भारताच्या दासांची तुलना केलेली आहे. युरोपमध्ये दुय्यम दर्जा असलेले दास तुम्हाला बघायला मिळतात पण भारतात दासांना कौटुंबिक व्यक्तीचा दर्जा मिळालेला आहे आणि त्यामुळे यांच्याशी खूप सहानुभूतीपूर्ण व्यवहार केला जातो. सो मेगस्थनीज म्हणतो भारतात दास नाहीत. पण इथे दासकल्पामध्ये मात्र म्हटलेलं आहे की दास आहेत. कौटिल्यांच्या अर्थशास्त्रात याचा उल्लेख आलेला आहे. त्यानंतर चतुर्थ अधिकरण आहे कंटकशोधन. कंटकशोधन म्हणजे फौजदारी कायद्यांचं वर्णन इथे केलेलं आहे. ठीक. अपराधिक प्रवृत्तींना कशा प्रकारे आळा घालायचा याचं वर्णन इथे आलेलं आहे. त्यानंतर आहे तुमचं 5वं योगवृत्त. मग यात राजकीय कर्मचाऱ्यांचे नियम, प्रशासन, शिस्तबद्धता किंवा त्यांचे रूल, लॉ अँड ऑर्डर हे इथे सांगितलेलं आहे. फाईन. त्यानंतर 6वं अधिकरण आहे मंडळ योनी. आणि मंडळ योनीमध्ये म्हटलेलं आहे मंडळ सिद्धांत. यामध्ये मंडळ सिद्धांत दिलेला आहे. सो मंडळ सिद्धांत काय आहे? इट इज थ्योरी फॉर इंटरनॅशनल रिलेशन्स. ठीक आहे. थ्योरी फॉर इंटरनॅशनल रिलेशन्स. मी तुम्हाला आधीच सांगितलं की राज्य या शब्दाचा प्रयोग सगळ्यात पहिले इथेच झालेला आहे. फाईन. मग कौटिल्य विविध प्रकारे आपल्या शत्रूवर कशा प्रकारे कंट्रोल करायचा आणि आपल्या शेजारी देशाशी कशा प्रकारे आपले रिलेशन असले पाहिजेत याची चर्चा करतात. मग यासाठी त्यांनी काय सांगितलेलं आहे? यांनी सांगितलेलं आहे संधी, विग्रह, यान, आसन है ना, त्यानंतर संश्रय आणि द्वैधी भाव. सो येन तेन प्रकारेण आपल्याला शेजारी राष्ट्रांशी चांगले संबंध बनवायला पाहिजेत. जर शेजारी राष्ट्र कमकुवत असेल तर विजय अंतिम असला पाहिजे. जर ते आपल्यापेक्षा जास्त मजबूत असतील तर मैत्री करायला पाहिजे. आणि त्याच्याचबरोबर जर शेजारी राष्ट्र आणि या दोघांमध्ये जर शत्रुता असेल तर ते शत्रू राष्ट्र आपलं मित्र असायला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे दुश्मन का दुश्मन दोस्त होता है वाली कहाणी ही आहे. त्यानंतर त्यांनी शत्रू, मध्यम आणि उदासीन अशा 3 राज्यांचा उल्लेख केलेला इथे आढळतो.
त्यानंतर 7वं अधिकरण जे आहे हे आहे षाड्गुण्य. षाड्गुण्य म्हणजे काय की युद्धामध्ये विविध प्रकारच्या स्ट्रॅटेजीचा उपयोग कसा करायचा है ना. विविध नीतींचे प्रकार सांगितलेले आहेत, स्ट्रॅटेजी पॉलिसीजचे प्रकार सांगितलेले आहेत. आणि त्याच्याचबरोबर हे नेक्स्ट 8वं व्यसनाधिकारिक. ठीक. सो व्यसनाधिकारिकमध्ये हे सांगितलेले की कोणत्याही प्रकारचं व्यसन चांगलं नाही, हे दुर्गुण आहेत. सो व्यसनाला आळा घालण्यासाठी राज्याने कोणती कोणती पावलं उचलायची हे इथे सांगितलेलं आहे. ठीक. मग यामध्ये टू प्रोटेक्ट द स्टेट्स फ्रॉम व्हेरियस इन्व्हेजन हे सांगितलेलं आहे, म्हणजे की विविध प्रकारच्या आक्रमणापासून, विविध प्रकारच्या संकटांपासून राज्याचं रक्षण कसं करायचं याच्याबद्दलची चर्चा इथे झालेली आहे. त्यानंतर 10वं अधिकरण आहे सांग्रामिक. सांग्रामिकचा अर्थ आहे विविध प्रकारच्या युद्धनीतीचे विवेचन इथे झालेलं आहे. त्याच्याचबरोबर 11वं आहे वृत्तसंघ. मग वृत्तसंघामध्ये कौटिल्य काय म्हणतात की शत्रू पक्षामध्ये फूट टाकायची आणि फूट टाकून यांना कमकुवत करायचं, कमजोर करायचं, यांना डिवाइड करायचं आणि मग यांच्यावर अंतिम विजय मिळवायचा. जमतंय. त्याच्याचबरोबर 12वं अधिकरण आहे अवलियस. राईट. अवलियसमध्ये यांनी म्हटलेलं आहे की राजाची रक्षणाची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, शासकाचं रक्षण त्याची स्ट्रॅटेजी इथे सांगितलेली आहे. आणि त्यानंतर 13वं आहे दुर्गलभोपाय. दुर्गलभोपाय हे आहे 13वं खंड. सो यामध्ये किल्ले जिंकून घेण्याचं धोरण सांगितलेलं आहे, हाऊ टू विन द फोर्ट्स. त्यानंतर 14वं आहे औपनिषदिक. यामध्ये मंत्रांद्वारे किंवा विषप्रयोगाद्वारे कशा प्रकारे शत्रूचा नायनाट करायचा याबद्दल सांगितलेलं आहे. आणि 15वं आहे तंत्रयुक्ती. तंत्रयुक्तीचा अर्थ असा आहे की विविध शस्त्र, नवीन शस्त्रांचं सृजन करून आपली सेना कशी मजबूत करता येईल याबद्दलची चर्चा इथे झालेली आहे. सो हे आहे कौटिल्यांचं अर्थशास्त्र, याचे 15 खंड. ठीक. त्याच्याचबरोबर कौटिल्यांच्या अर्थशास्त्रामध्ये अजून एक सिद्धांत आलेला आहे, तो काय आहे, हा आहे सूर्य सिद्धांत. सूर्य सिद्धांत. सो या सूर्य सिद्धांतामध्ये कौटिल्यांनी म्हटलेलं आहे की राजाने प्रजेकडून कर कसा आकारायचा. ठीक आहे. यामध्ये कर रचना, राज्याची कर रचना कशी असली पाहिजे या संबंधी वर्णन केलेलं आहे. ठीक आहे. सो राज्याची कर रचना कशी असली पाहिजे हे सांगताना कौटिल्य काय म्हणतात की जसं सूर्य नदीच्या पाण्यातून पाणी शोषून घेतो, त्याची वाफ होते. ठीक. त्या वाफेचे ढग बनतात, ढगाला थंड हवा लागते आणि तिथून जो पाऊस पडतो तो पुन्हा नदीतच पडतो. सो एक जलचक्र तयार होतं. ठीक. नदीतून सूर्याने शोषून घेतलेल्या पाण्याने नदीला त्रास होत नाही, पाण्याची कमतरता भासत नाही आणि ते जे पाणी शोषून घेतलेलं आहे, वाफ ज्याची झालेली आहे, ते पुन्हा एकदा नदीतच पडतं. त्यामुळे जे पाणी नदीतून घेतलं त्याचा पुन्हा एकदा नदीतच समावेश झाला. याचा अर्थ असा की राजाने जनतेकडून जो कर घ्यायचा तो इतका असावा की जनतेला त्रास होऊ नये, अंदाधुंद कर लावायचा नाही आणि जे काही कर वसूल केले जातील त्याचा उपयोग जनतेच्या कल्याणासाठीच केला गेला पाहिजे. हा आहे सूर्य सिद्धांत, कौटिल्यांचा सूर्य सिद्धांत. ठीक आहे. त्याच्याचबरोबर कौटिल्यांच्या अर्थशास्त्रामध्ये महिलांची स्थिती कशी आहे. कौटिल्यांच्या अर्थशास्त्रातली महिला तुम्हाला सशक्त दिसते, सशक्त महिला आहे. यांना विविध प्रकारचे अधिकार दिलेले आहेत. कौटिल्यांनी पर्दा प्रथा किंवा सती प्रथा याचं कुठेही वर्णन केलेलं नाही. ठीक. सो सामाजिक दर्जा स्त्रियांचा उंच असलेला दिसतो. स्त्रियांचा सामाजिक दर्जा उंचावलेला आहे. पर्दा प्रथा नाही, सती प्रथा नाही, कोणत्याही प्रकारची माल प्रॅक्टिसेस इथे आढळत नाहीत. ठीक आहे. त्याच्याचबरोबर कौटिल्यांनी अर्थशास्त्रामध्ये स्त्रियांची स्थिती कशी वर्णन केलेली आहे की स्त्रिया अंगरक्षिका होत्या. चंद्रगुप्ताच्या अंगरक्षिका काही स्त्रिया असलेल्या सांगितलेल्या आहेत, म्हणजे स्त्रिया बलवान होत्या, सुदृढ होत्या. त्याच्याचबरोबर स्त्रियांना विवाह मोक्षाचा अधिकार सांगितलेला आहे. विवाह मोक्षाचा अधिकार स्त्री आणि पुरुष या दोघांनाही सांगितलेला आहे. विवाह मोक्षाचा अधिकार स्त्री आणि पुरुष या दोघांनाही सांगितलेला आहे. स्त्रियांना शिक्षणाचे अधिकार सांगितलेले आहेत, राजनीतिक अधिकार सांगितलेले आहेत, संपत्तीचे अधिकार देखील सांगितलेले आहेत. डायव्हर्स, घटस्फोट है ना. विवाह मोक्ष म्हणजे डायव्हर्स, घटस्फोट. सो या दोघांना स्त्री आणि पुरुष दोघेही विवाह मोक्ष करू शकतात.
शिक्षणाचा अधिकार, राजनीतीचा अधिकार, ठीक आहे, आर्थिक अधिकार, सगळ्या प्रकारचे अधिकार कौटिल्यांनी अर्थशास्त्रात स्त्रियांना दिलेले आहेत. तो स्त्रियांची परिस्थिती इथे मजबूत दिसते. एक्झामचा प्रश्न काय है ना, स्मृती साहित्यामध्ये स्त्रियांची स्थिती आणि कौटिल्यांच्या अर्थशास्त्रात स्त्रियांची स्थिती यांचं कंपॅरिझन करायचं आहे. बरोबर आहे, मिळालं? ठीक आहे. धर्मशास्त्र आणि अर्थशास्त्र. सो अर्थशास्त्रामध्ये स्त्रियांची स्थिती मजबूत आहे हे लक्षात ठेवा. ठीक आहे. स्त्रियांना सगळ्या प्रकारे भाग घेण्याची मुभा होती. पॉलिएंड्री पण होतं.